आणि एक स्पर्धा आत्ताच नुकत्याच जर पाहिले तर अर्नाळा किल्ल्यावरती पार पडली होती. फार म्हणजे प्रत्येक टीमनं तिथे जाऊन एन्जॉयमेंट केलं होतं. होलीपाडा ही जी स्पर्धा होती एन्जॉयमेंट भरपूर होतं. आणि तिथून संघ जो आता दाखल झाला या मैदानावरती, आणि ज्यावेळेला आपण एक आयोजन करता नियोजन करता तिथून काही थोडंसं आपल्या खेळाडूंना एकत्र आणणं त्याचाही फायदा प्रत्येक वेळेला होत असतो. दोन्ही संघ चला एक एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. होळीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्या खेळाडूंना नावानिशी ओळखेल असा एक आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. दोन्ही टीम चला जास्त वेळ नका जाऊन देऊ, कारण उशीर झाला तरी आयोजकांनी तुम्हाला 6 षटकं खेळण्याची संधी दिलेली आहे. 6 षटकं खेळण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे उशीर नका करू. पुन्हा एकदा आमचे डीजे रेडी होतात. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया एक संगीत आणि येऊया आजच्या दिवसात दिलं दुसऱ्या सामन्याच्या दिशेनं. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. लगेच मॅच स्टार्ट करायचं आहे. दोन जवळच्या संघामधली लढाई आहे. होलीपाडा अर्नाळा आणि यज्ञेश 11. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला फलंदाज मयूर आणि नॉन स्ट्राईक एंडला बंटी आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितेन. मयूर बंटी आणि नॉन स्ट्राईक एंडला बंटी आहेत आणि गोलंदाजसाठी जितेन. पंच रेडी झाले आहेत. दोन्ही पंच रेडी आहेत. 6 षटकांचा सामना. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी जितेन ड्राईव्ह करतो समोरच्या दिशेनं मी डोपला. क्षेत्ररक्षक चुकला. थोडी नजर थोडीशी तुम्ही चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेची नजर तुमची समोर होती. थोडीशी नजर खाली आणायची होती. बघा वरती होता, मान तुमची वर होती, चेंडू खाली होता. नजर हटी घेन छुटी असं म्हणूया. थोडा चेंडू त्यांच्या हाताने निसटलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता ड्राईव्ह केलाय. आता नजर नाही हटली. सुंदर झेल. काय कॅच टिपलाय. पहिला नजर हटली होती पण आता नाही नजर हटली. चांगला झेल, चांगला कॅच. पहिला विकेट बाद. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. या मॅचचा आनंद घेणारे आमचे रसिक प्रेक्षक त्यांचंही सहर्ष स्वागत. पाटील परिवार चषक 2024चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवत आहेत. पहिलाच विकेट्स प्राप्त केलाय. गोलंदाज कौतुक करावं लागेल. जितेन सुपर झेल टिपला गेलाय. एक धाव एक गडी बाद. नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये गौरव जातोय. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल कारण 70 पर्यंत आम्ही मजल मारू आणि त्या दृष्टीने तुम्हाला इथे फलंदाजी करावी लागेल आणि 50च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल.
तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या होतोय. जितेन गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा. यू मिस आय डेफिनेट हिट. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय क्लीन बॉलच्या माध्यमातून. फलंदाजाला मात्र आल्या पावली माघारी पाठवला. ते दुसरा धक्का लागतोय तो टीम होळीपाडा आणा या टीमला. गॉन. थँक्यू. अडचणीत आहे. सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त झाली नाही आहे. आता सिंगल डबलला विसरून चालणार नाही आहे. सुपर कामगिरी केली. जितेनचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडूवर 2 डब्ल्यू. आणखीन एखादा डब्ल्यू येईल का? आणि कालच्या दिवसात एक हॅट्रिक पाहिली होती. सुपर चांगली कामगिरी केली. नवीन बॅटर्स मैदानात आतमध्ये जातोय जागृत, परंतु जागृतला जागृत व्हावून फलंदाजी करावी लागेल. कारण 2 डब्ल्यू आल्या तर आणखीन एक डब्ल्यूच्या शोधामध्ये गोलंदाज असेल, पण तो रोखावा लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. जसं तुम्ही उल्लेख केला थोडंसं जागरूकतेनं तुम्हाला खेळावं लागणार आहे. पण हॅट्रिकच्या मोक्यावरती तिथे आहे डब्ल्यू. ओ डब्ल्यू येतोय का? डब्ल्यू. विकेट गॉन. या स्पर्धेची सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू. शिल्पा लढला म्हणून अवघा महाराष्ट्र घडला. आपण पाहताय ते इथे मात्र जबरदस्त कामगिरी केली. जितेननं मात्र स्वतःची .com खोललंय. www.jiten.com. 3 विकेट्स. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं एक हॅट्रिक साधली. आजच्या दिवसात आणि संदीपजी पाटील साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना जरूर पाहायला मिळतंय. आपण काल मिलिंदची पाहिली होती. 3 विकेट्स आपण पाहू शकतायत. या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज संदीपजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठा. प्रत्येक खेळाडूंना मात्र ऊर्जा त्यांचं काम ते सातत्यानं करत असतात. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोमध्ये आत्मविश्वास वाढलाय याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकतायत. कारण जेव्हा जेव्हा विकेट्स प्राप्त होत आहेत तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतोय. एखादा हवाई सफर होतोय तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतोय. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. कारण जसा संदीपजी पाटील यांचा उल्लेख केला पारितोषिक ऊर्जा, पण 3 विकेटची एनर्जी वेगळी आहे. वेगळी एनर्जी आहे. आता इनसाइड आउटचा फटका, चांगला फटका. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला केला गॅप मध्ये चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 5 वरती. पहिल्या 3 झटक्यातनं 3 विकेटनं तिथून थोडंसं अडचणी सापडला होता. पण कृतिक आहे. कृतिकची कृती महत्वाची होती. काय केलंय? 3 विकेट गेल्यात पण त्यानं काउंटर अटॅक केलाय. शेवटच्या बॉलवरती असौकार टोकलाय. डबल कवरती पास. पहिले चांगली सुरुवात जितेनने केले आणि त्याला आता साथ देण्यासाठी दुसऱ्या षटकात देण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. नक्कीच कृतिकचं कौतुक करायला लागेल. जरी 3 विकेट्स बाद झाल्या तर मला माहिती नाही, मला माझा नॅचरल गेम करायचं आहे आणि तेच मात्र दाखवलंय. पहिल्या चेंडूवर चौकार टोकलाय. टीमला पोहोचवले 5 या अंकावर. 3 गडी बाद 5 धावा. म्हणून मी पुन्हा तुमच्या दिशेने येतो. कृतिकची कृती महत्वाची होती. ऍक्शनला रिएक्शन. तिथून ऍक्शन होती, रिएक्शन आले का तुम्ही 3 विकेट घेतल्यात पण रिएक्शन मीही देणार. ऍक्शनला रिएक्शन असते तशी ऍक्शनला रिएक्शन दिले कृतिकनं. आता दुसऱ्या षटकात देण्यासाठी गोलंदाज
दीक्षांत. नक्कीच नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला अरेरा कारे अहोला काहो, त्याप्रमाणे उत्तर दिलंय. टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. समोरच्या संघाने विकेट्स घेतल्यात, मलाही धावा जमवायच्या आहेत. इथे मात्र फक्त दिशा दिलंय. कबरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय, तर पुढे एक धाव इथे परिपूर्ण होईल. टीम जाऊन पोहोचेल 6 अंकावर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दोन्ही संघ एकमेकांशी खेळलेले आहेत. भरपूर माहिती आहे, प्लस मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, स्ट्रॉंग झोन, मायनस झोन, सर्व माहिती आहे. सर्व माहिती आहेत. त्याच्यामुळे कोणावरती अटॅक करायचं, कोणाला सन्मानजनक खेळायचं, कोणावरती प्रतिहल्ला करायचा, ते माहिती आहे. तर समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केले चेंडू, पिच थोडंसं पिच खेळलं होतं. लॉंगर मध्ये शतक वेगाने आलाय. 2 धाबा, थोडी संधी दिली तुम्ही, संधी दिली, वेळ घेतला तुम्ही आणि त्या वेळेचा सदुपयोग, वेळेचा फायदा दोन्ही फलंदाजांनी केलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावा जाऊन पोहोचलाय तो 8. 3 गडी बाद 8 धावा. 8 धावा स्कोरबोर्डवर. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. हे दोन्ही बॅटर्स, एका बाजूने मयूर जो सलामीला होता, तदनंतर कृतिक चांगली कामगिरी करते, जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 2. पॉवर प्लेचे दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 3 फलंदाज लवकरात बाद झाले, त्यानंतर कृतिकने जबाबदारी घेतलंय. टीमची टोटल 8 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. दोन चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक आहे दुसरा मार्गस्थ आहे. दोन्ही संघ एकाच गावातले उणे दोणे माहिती आहेत, त्याप्रमाणे इथे खेळ मात्र आपण पाहू शकतात. 8 चेंडूची समाप्ती. टीमची टोटली झाले 8, परंतु 3 इथे विकेट्स गमावल्यात. फलंदाजी करणाऱ्या टीमनं 8 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. पंचांची कामगिरी खूप महत्त्वाची या रखरखत्या उन्हामध्ये, कारण खेळाडू 6 इनिंगनं 36 चेंडूनंतर येतोय, परंतु आमचे पंच या रणरत्या अचूक डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे जाईल, क्षेत्ररक्षण करतोय, फेक येतोय, तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होतात आणि या 2 धावांशी दुहेरी आकडा कुठेतरी गाठला गेलाय. 10 धावा 3 गडी बाद. आणि या 2 धावा महत्वाच्या आहेत. ज्यावेळेला 3 पहिल्या झटके बसल्यात, 3 धक्के बसल्यात, तिथून एक पार्टनरशिप बिल्ड होते. एक चौकार आपण कृतिकच्या बॅटमधून पाहिलंय आणि त्यानंतर आता 2-2 धावांनी तो स्कोरबोर्डला मुव्हिंग ठेवतोय, टिकिंग ठेवतोय, पुढे चालवतोय. हेही चांगलं आहे, हेही चांगलं आहे, कारण स्कोरबोर्ड एका ठिकाणी थांबला, तसं पाणी थांबला ना, आता गडूल होतं, खराब होतं, तसं आहे. त्यामुळे जर स्कोरबोर्ड थांबला तर थोडंसं गडूल होईल. त्याच्यामुळे स्कोरबोर्ड थांबणार नाहीये याची काळजी कृतिकही घेतोय. स्कोर जाऊन पोहोचला 10 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कोलबट टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, मिड ऑफला फीड केलं गेलं. क्षेत्ररक्षक वेगानं आला होता, डायरेक्ट हिट करायचा होता. वायावरती चेंडू तिथून गोलंदाजच्या लागलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता, संधी होती. रिप्लेमध्ये जर पाहिलं, वेगानं चेंडूवरती आले होते, थ्रो केला होता. डायरेक्ट हिट क्रुशियल होतं, क्लोज होतं. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. 11 लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यात. 11 धावा स्कोरबोर्डवर. दीक्षांत हा गोलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. सिंगलने समाधान व्यक्त करतात दोन्ही खेळाडू. टीम जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या दुसरं चालू आहे आणि धावसंख्येला सध्या आकारांचं काम करतात. जो क्रिकेटचा बेस्ट सिंगल डबल तो मात्र इथे यूज केला जातोय. दोन्ही म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला, क्रिकेटचा बेस आहे, सिंगल डबलनं स्कोरबोर्ड पुढे चाललाय. हुक करायचा, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. बाउन्सरनं थोडंसं संकेत केलं, बाउन्सरला हुक करायचं होतं, पण मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने टिपलाय झेल. 4था विकेट, 4था गडी बाद. थँक्यू. आतापर्यंत चांगली कामगिरी आपण पाहिली होती क्रिकेटची, पण हा आखो टप्प्याचा चेंडू होता. दिशांना काय पाहिलं, थोडंसं पुढे येतोय, टप्पा लांब ठेवला. आखो टप्प्याच्या चेंडूला हुक करायचं होतं बॅटच्या थोडे वरच्या बाजू, म्हणजे जिथे स्टिकरच्या ठिकाणी हा चेंडू लागलाय आणि चांगला झेल. तिथे डीप वरती क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी हा झेल चांगला टेपला. डीप वरती क्षेत्ररक्षक. चला पाणी घेऊन जा मग त्यांच्या आतमध्ये. आयुषना झेल चांगला टीम. एक ब्रेक होतोय, ड्रिंक्स ब्रेक झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धापालकावरती 12. 4 गडी बाद 12. 1-2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया.
थँक्यू. चला 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यानंतर लगेच आपण मॅच स्टार्ट करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि नितीन, जसं आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिल्या 100 धावांची वेस ओलांडली गेली होती. आता इथून स्टार्ट इतका चांगला नाही आहे. SS क्लब होलीपाडा अर्नाळा टीमचा स्टार्ट इतका चांगला नाही आहे. मध्ये कृतिकनं थोडंसं सांभाळण्याचा प्रयत्न केला, तोही बाद झालाय. आणि त्यानंतर आता एक पार्टनरशिप, एक भागीदारी जास्त मोठी नाही आहे, एक 22-25 धावांची पार्टनरशिप मॅचमध्ये घेऊन येईल होलीपाडा संघाला. आणि ती होणार नाही आहे याची काळजी टीम यज्ञेश 11 अर्नाळा किल्ल्याचा संघही घेणार का. पार्टनरशिप झाली तर थोडंसं मोमेंटम त्या बाजूला जाईल, पण एक पार्टनरशिप पाहिजे होलीपाडा संघाला. एक 22-25 धावांची पार्टनरशिप येणं आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच पार्टनरशिपचा उल्लेख तुम्ही केला आणि पार्टनरशिप गरजेची असेल ती होळीपाड टीमसाठी. आता जोडी सहमत होते असं वाटतं, धावसंख्येला आकार देत आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त एक क्षेत्ररक्षक त्या डिप्स कॅलेग्रिजनच्या रिझनमध्ये होता, कारण 3 क्षेत्ररक्षक होते. पॉवर प्लेचं बंधन होतं ना, तिथेच सेल सुप पकडला गेला आणि फलंदाजला मात्र परतावं लागलंय. इथे नवीन फलंदाज चैतन्याने चांगली फलंदाजी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथे गोलंदाजीला जितेनला आणण्यामागे उद्देश क्लिअर आहे. पहिले षटक ज्यांना हॅट्रिक घेतले, मग त्याची ट्रिक वापरूया ना. त्याची हॅट्रिक होती तर ट्रिक त्याची थोडीशी वापरूया, म्हणून जितेनला आणलंय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. तर जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल झाले आहेत चैतन्य. थोडंसं चैतन्य त्यालाही निर्माण करावं लागणाऱ्या टीममध्ये. दुसऱ्या बाजूला मयूर आहे. मयूर जो सलामीला गेलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि चैतन्य त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. वेळ थोडंसं जास्त जातोय, त्यावरती नजर असू द्या. यानंतरचा होणारा सामना या चालू सामन्यातील विजेता आणि दुर्गेश 11 जो इंदुमती स्मृतीचा संघ आहे त्याच्याशी होणार. गोलंदाज गुलमार्ग व जितेन ज्याने हॅटॅटिक साधलंय, जो प्रेशर निर्माण केलाय तो कंटिन्यू ठेवण्याचा समोरचा संघ प्रयत्न करेल, परंतु हलक्या हाताने इथे चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. सिंगल येते. टीमची टोटल 13 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आले आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तो प्रेशर कायम ठेवायचा, दबाव जो पहिल्या 2 षटकामध्ये केला, खास करून पहिले षटक जितेंना हाताळलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट, अपिश खेळ आहे, थोडं अपिश खेळ आहे. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना करताना थोडंसं 2 संघामध्ये 2 खेळाडूमध्ये थोडंसं कन्क्लुजन होतं, पण पहिलं स्ट्रॉंग आर्म आहेत, थ्रो चांगला आहे, मग दुसरे धाव घेण्याचा धोका पत्करणार नाही आहेत. एक धाव सिंगल रन धावफलकावरती ॲड होईल. परंतु चांगली कॉलिंग असेल, रोखलं गेलं कारण माघारी परतवलं. अन्यथा जर विकेट जात आहेत ना तर आणखीन थोडंसं प्रेशरमध्ये आला असते टीम होळीपाडा टीम. इकडनं आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. टीमची टोटल 14 रन 14 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज जितेन पुढे एकदा सज्ज होतोय. जितेनवर हल्ले चढवत नाही आहेत, सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. फुलटॉस बॉल ऑनसाईड करण्याचा प्रयत्न, डिपोन क्षेत्ररक्षक पुढे जातोय. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तो हा न करताना इथे 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची टीम जाऊन पोहोचतोय 15 धावा 16 धावा 16 रन. चांगली कॉलिंग आता मात्र बरोबर केलंय, कारण 2 धावा परिपूर्ण आल्या आणि 2 धावा येणं गरजेचं होतं, कारण थोडासा जो प्रेशर आहे तो रिलीफ करावा तुम्हाला लागेल, रिलीज करावा लागेल आणि थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण विकेट गमावल्या त्याच्यामुळे वेळ देणं, वेळ घालवणं, टाइम स्पेंड करणं तेही गरजेचं आहे. पण इथे वेळ द्यायचा होता पण वेळ झाले, तुमचा खेळ संपलाय आणि वेळ झाल्या डीजेची. डीजे वरती गाणं, विकेट, 5वा विकेट बाद. थँक्यू. जसं प्रत्येकाला विचारलं ना, काय सांगता बाबा टाईम नाही आहे, वेळ नाही आहे, पण वेळ असत नाही, वेळ काढावा लागतो, वेळ द्यावा लागतो. जसं या स्पर्धेसाठी प्रत्येक टीमने दिलाय आणि पाटील परिवाराच्या प्रत्येक सदस्याने दिलाय, वेळ दिलाय. वेळ आपला कार्यक्रम आहे म्हणून तो वेळ दिलाय. तसं मैदानावरती आता खेळ असा होता ना का तिथे मैदानावरती तुम्हाला वेळ द्यायचा होता, टाइम स्पेंड करायचा होता. बरेच वेळेला काय असं काही प्रश्न असे असतात ना, सोडून दिले तरी सुटतात, पण त्याच्यासाठी वेळ जावी लागते. आणि वेळ जर निघून गेली एकदा तर मग वेळेवरती तुम्हाला चांगलं काही ठरवावं लागतंय. विकेट आलाय 6वा गडी, 5वा गडी इथे बाद झालाय. 16 वरती 5 गडी बाद. नंबर बॅटर्स नितेश मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय.
डान्सिंग टॅकवर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकदा तर कंप्लीट दुसऱ्या डब्याचा प्रयत्न परंतु नकार येतोय कारण आधीच 5 विकेट जमलं तर आता जर विकेट जातोय तर थोडंसं बॅकफुटवर येईल तो टीम उलीपडा अणा टीम. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जास्त स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर नसते. 6, 7, 8 फार 8 त्याच्यामुळे 5 विकेट गेल्या. 6 आणि 7चा फलंदाज आहे मैदानावरती. आता हलक्या हातानं खेळल्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न जितेंद्रने केला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावनेशी धाव फलक स्कोर जाऊन पोचलाय 18 वरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 6च्या सरासरीनं आता धाव फलक जाऊन पोचलाय 18-18. एक ब्रेक ऐकू 1-2 आणि पुन्हा एक देऊया. पाटील परिवार पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 मध्ये. सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सध्या 6च्या सरासरीने आतापर्यंत 18 धावा जमवल्यात परंतु आता 12च्या सरासरीने 18 प्रति ओव्हर्स तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत तर 50 इथे कुठेतरी पार केली जाईल. पुढील मार्कवरला गोलंदाज टॉस बॉल इथे नशिबाची साथ मिळण्यास मला हरकत नाहीये. चेंडू निघून गेलाय सी मानशा पार. एकूण 5 धावा ऍड केल्या येतील. बोनस आलाय ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये बोनस येतोय कबड्डीमध्ये बोनस गुण असतो तशा प्रकारच्या 5 धावा ऍड केल्या जातात. टीमची टोटल आता जाऊन पोहोचतोय 23 धावा. 23 धावा. आता पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल. बॉल एकंदरीत आपण पहिला कमरेच्या अगदी वर होता हा चेंडू. फ्री हिटचा हा चेंडू असेल कारण ही स्पर्धा आहे सुपर हिट पाटील चषक. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दीक्षांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 23 धावा. फ्री हिटचा चेंडू डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. 1 बाउन्स सीमा अशा पलीकडे आलाय चौकार 4. जसं तुम्ही उल्लेख केला होता की 3 षटकानंतर 18 धावा आले होते आणि यातून 6च्या सरासरी नाही तर 12च्या सरासरीने जायचं आहे. आता 12च्या सरासरीने जायचं तर वो बॉल वो मतलब नो बॉल. त्या नो बॉल न कहाणी बदलले. उस बॉल के बाद कहाणी बदली आहे. वो बॉल आणि त्यानंतर आलेला फीडचा हा चौकार. मागच्या एका चेंडूवरती 9 धावा. बरेच मॅच पाहिलेत आपण अशा नो बॉलवरती व्हाईट बॉलवरती ज्यावेळेला चौकार येतो ना तसं तुम्ही उल्लेख केला बोनस आलाय. नक्कीच बोनस आलाय आणि ज्यावेळेला बॅटनं धावा येत नाही त्यावेळेला तो बोनसही महत्वाचा आहे. 2 चौकार आतापर्यंत आल्यात. 2 आल्यात. वो गेंद आई है और वो माहौल बदल दी गई है. माहौल बदललाय. खेळ बदललाय. चेंडू गेला ऑनलाईनच्या बाहेर. चौकार. एका चेंडू नंतर थोडासा माहोल बदललाय. फुलरलँड डिलिव्हरीला थोडंसं मनगाड्याच्या साईडनं फ्लिक केलं. चेंडूला पाठवला लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. या 3 चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं 2च चेंडू झालेत. या 2 चेंडूवरती जवळपास 13 धावा आल्यात. 13 धावा आल्या. 3 षटकामध्ये 18 धावा होते. आता धावा पकडावरती धावा जाऊन पोहोचल्या 31. 31 धावा धाबल कवरती आहेत. इनसाइड आउटचा फटका. हवेत चेंडू. हवेत अपिश केलं आणि अपिश खेळत असताना विकेट बाद. गडी बाद. गॉन. थँक्यू. मागचा फटका जर आपण पाहिला ना तर अपिश केला गेलं होतं बघा. हा फटका खेळायचा होता तर फुल खेळायचा होता. हा हाफ हार्टेड फटका होता. नाही तुम्ही अलॉंग द ग्राउंड खेळा नाही गॅपमध्ये खेळाय नाही त्याच्या डोक्यावरनं खेळाय. हाफ हार्टेड फटका तिथे खेळला होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्याने टिपला या अझेल
आणि जी भागीदारी रचत होती, जी पार्टनरशिप बीड होती, ती पार्टनरशिप पुन्हा एकदा इथून ब्रेक झाले. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय हर्षद. हर्षद स्ट्रायकर आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आहे. हर्षद क्रमांक जर पाहिला हर्षदचा तर 8वा आहे. आता इतक्या डीपवरती हर्षद बॅटिंगला आहे. अनुभव त्याच्याकडे 8व्या क्रमांक. त्याला डावाला सावरायचं आहे, उभारायचं आहे. धावफलक थोडासा पुढे न्यायचा आहे. किमान 60च्या आसपास हा धावफलक जायला हवा. आता धावफलकावरती धावा आहे ते 32 धावा. यायचं होतं चेंडूला धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, काम पीट, रन आउट, गडी बाद, गॉन. शहर में दिखाई दिए तो मैं बिल्कुल भी दया माया नहीं दिखाऊंगा, फाड़ डालूंगा. ये साला तो वही मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था. ये वही है. उस दिन अपन क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय आस्तिक. जी डावाला सावरण्याची जबाबदारी खास करून हर्षदवरती होती. मिसअंडरस्टँडिंग, पाठीमागे चेंडू गेला होता आणि ज्यावेळेला पाठीमागे चेंडू जातो त्यावेळेला कॉलिंग कोणाची आहे तेही महत्त्वाचे असते. समोरच्या दिशेने चेंडू जातो इन फ्रंट ऑफ द विकेट, त्यावेळेला कॉलिंग कोणाची आहे. उस्ती खेळणारा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळले. स्क्वेअर रिझर्वमध्ये मिड विकेटचा क्षेत्रक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करत 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचल्या. 33 गडी बाद झाले ते 7 गडी बाद 33 धावा. आता खेळ राहिला 13 चेंडूचा. 13 चेंडूचा खेळ. 13 मध्ये 13, 13 मध्ये 26 का 13 मध्ये 20 की 13 मध्ये त्याच्या अगोदर ऑल आउट करेल टीम क्षेत्ररक्षण करणारा संघ. प्रयत्न तर असेल हे 13 चेंडू खेळून काढावं लागतील. सिंगल डबल जरी आला ना तरी 26 पर्यंत बदल मारू शकतो. या मॅच मात्र हुकचा फटका जबरदस्त. क्या बात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो ना गोलंदाज येतो आणि शेवटच्या क्षणाला बॅटिंग करतोय तशा प्रकारे फलंदाजी केलंय आणि हा षटकार खूप महत्वाचा असेल. टीमला आता पोहोचवलंय 39 धावा. स्कोर जाऊन पोहोचला 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. जसं तुम्ही उल्लेख केलाय क्रमांक महत्वाचा नाहीये. नितीन 7 वरती आहे. 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय आणि तो सांगतोय माझा क्रमांक महत्वाचा नाही, टीमला 7 द्यायचे. माझा क्रमांक 7 आहे, 7 मला द्यायचे आहेत. 7 वरती तो बॅटिंग करतोय नितेश आणि त्याच वेळेला हा षटकार आलाय. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आता 12 चेंडूमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा काय प्रयत्न आहे? विकेट घ्यायचा आहे, ऑल आउट करायचा आहे हा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम बॅटिंग करताना SS क्लब होलीपाडा हरणाऱ्या संघाचा प्रयत्न आहे. 12 मध्ये किमान 12 मध्ये 15, शक्य झालं तर 12 मध्ये 10. त्या 50च्या जवळ आपल्याला जायचं आहे किंवा 50च्या पार किमान पोचायचं आहे. मार्क येतोय. आयुष क्रमांक 5 प्रारंभ होतोय. पहिला चेंडू पंच दोन्ही समानात करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा कशा येऊ देत, धावा येणं सध्या आमच्यासाठी गरजेचं आहे. होळीपाडा टीम म्हणत असेल. सध्या टीमची टोटल 40 धावा. अजून तुमच्या 12 चेंडू आहेत. 12 मध्ये जर 20 येत आहेत ना तर हा फायटिंग स्कोर नक्की असेल. गोलंदाज पुन्हा एकदा टॉस बॉल. यावेळेला चांगला कन्वर्ट झाला नाही आहे. सिंगल येते. पॉईंट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल
फेकी येते त्यावर सिंगल टीम जाऊन पोहोचेल 41 रन 41 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला की 60 धावा आल्या तर फायटिंग नक्कीच होईल आणि अशा वेळेला होईल ज्यावेळेला पहिल्या 3 षटकामध्ये धावा नाही आल्यात. 18 धावा 5 विकेट तुम्ही तिथे गमावले होते, त्याच्यामुळे तो दबाव तुमचा अतिरिक्त होता. पुढच्या 3 षटकामध्ये जर तुम्ही 32, 35, 40 धावा जर करू शकला तर आपल्या टीमसाठी फायदेशीर आहे. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला आहे. हो किल्ला आहे पण समोर कोण आहे? नितेश आहे पण तेज आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. हा पक्का बघा रिप्ले मध्ये पाहिला, शफल केलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन जागा इतक्या जागा दिली तुम्ही. ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते, रूम दिला होता आणि फटका बोलचा फटका केलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 47 47 7 गड्यांच्या मोबदल्यात. नितीशचं कौतुक करावं लागेल कारण संकट मोचक सध्या टीमसाठी ठरलाय. 2 षटका त्यांच्या बॅटमध्ये आणि त्याच झोनमध्ये तो फेवरेट शॉट खेळला गेला. टीमला पोहोचवले 47 47 धावा स्कोर पुढे लागत आहेत. आयुषवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. करावं लागेल यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतं यष्टांच्या वरून चेंडू जातो. त्याच कारणास्तव फेअर डिलिव्हरी पंच मात्र सहमत झाले नाही आहेत आणि एकंदरीत 47 असं ते धावा आहेत. मागचा चेंडू आपण षटकार पाहिला होता. हाही चेंडू थोडासा आखूट पण वेग होता स्पीड होता. मागच्या चेंडूवरती स्पीड नव्हता त्याच्यामुळे तो एक्झिक्यूट केला गेला होता, फटका खेळला होता. या चेंडूवरती वेग होता, स्पीड होता. डॉट बॉल आलाय. 4 कॅरेकेला पुढे एकदा नितेश सज्ज होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फीड करेल 1 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज नितेश. एका धावेशी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 48 48 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. 48 धावा स्कोर पुढे लागत आहेत. टीमची टोटल 48. षटक क्रमांक सध्या 5 म्हणजे उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा धाव तर परिपूर्ण होईल. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी करतायत. त्यावर 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन बसले 50. जो आकडा कुठेतरी गाठला गेलाय 50 इथे आकडा गाठला गेलाय. आणि जसं तुम्ही चर्चा केली होती की 50च्या आत रोखायचं होतं फिल्डिंग करायला आणि 70 पर्यंत जायचं होतं बॅटिंग करणाऱ्या संघाला, म्हणून तो डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज आलाय. ओलीपाड्याच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज त्याच कडे आलाय की आपल्याला 50 धावा करायच्या होत्या. धावफलकावरती त्या 50 धावा आल्यात. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच वरती आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर लांब आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हो काय झेल, अप्रतिम झेल. हार्दिकनं चांगला झेल टिपलाय आणि हार्दिकनं महत्वाचा विकेट ज्याचा आहे तोही बाद झालाय. चला न्यू बॅट्समन लगेच या. इतका वेळ नका लावू. आणि आता जसं इंटरनॅशनल मध्ये पण एक खेळाडू असा बाद झालाय ज्यावेळेला वेळेवरती नाही दाखल झाला तुम्ही तर चला नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. षटक असेल. चिराग गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. अंतिम षटक. या ओव्हर्स मध्ये जरी 10 धावा येत आहेत ना तरी 60 पर्यंत बदल माने, कारण समोरच्या संघाने आम्ही 50 पर्यंत रोखू आणि समोरच्या संघाने बोललो की आम्ही 70 म्हणजे मध्यंतरी येईल 60 धावा. म्हणजे दोघे पण खुश. दोघेही खुश की त्यांना 70 करून दिल्या नाही आहेत म्हणून फिल्डिंग करणारा खुश आणि 50च्या वर केली म्हणून बॅटिंग करणारा खुश. दोघंही खुश असणार आहे. आणि आपण का खुश माहिती का, कारण मॅच रंगणार. आपण त्यामुळे खुश आहेत की 60 जर झाल्या तर मॅच रंगणार. नक्कीच ज्याप्रमाणे संसारामध्ये मुलं खुश झाले की आई खुश, पप्पाही खुश होतात, तशा प्रकारचं इथं काहीतरी होईल. नाही बायको खुश झाला तर नवरा खुश, पण नवरा खुश झाला तर बायको विचार करते बाबा हा कशाला खुश.
असं पण असतं. चला शेवटचं षटक चिराग आलाय. अंतिम षटक चिराग गोलंदाज मार्कवर. शेवटचे 6 चेंडू आहेत. नितेशवर जबाबदारी असेल. नितेशच्या बॅटमध्ये 2 षटकार जरूर आले. 14 धावांचं योगदान नितेशनेही दिलंय. नवीन बॅटर्स पप्प्या नॉन कप्प्या. पहिलाच बॉल डॉट बॉल. तेच रार गोलंदाजी चिरागचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट येतोय. शेवटचे 5 बॉल असतील. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकणार. सेकंड इनिंगचा मॅच होईल. सेकंड आपण पाहू शकणार आहोत. दुसऱ्या फरीतला जो दुर्गेश 11 आणि या मॅच मधला विनिंग टीम. पुन्हा एकदा फेवरेट झोन परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या अबाक्याच्या बाहेर. चेंडू झालाय फरार. येतोय सीमारेषा पार. पाटील चषक चौकार 4. जसं तुम्ही उल्लेख केला फेवरेट झोन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये फाईन लेग लॉंग लेग या क्षेत्रामध्ये त्यानं आतापर्यंत धावा केल्यात. आपण जर पाहिलं तर 18 वरती बॅटिंग करतायत नितेश आणि संघाची धावसंख्या 54. 54 वरती शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. गोलंदाज पुन्हा एकदा चिराग. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. स्ट्रायकर नितेश. लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह कारकडे चेंडू चाललाय. बॉल लाईन तर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. वैष्णव पोहोचल्या. तिथून चेंडू पर्यंत 2 धावा नाही रोखू शकल्या. 2 धावांनी दाबलं का 56. अब तक 56 बने. 56 झाले धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ. 3 बॉल शिल्लक आहेत. धावा आहेत दाबलकावरती 56. अब तक सर्व पाहू शकतात आपण. शेवटचे 3 बॉल आहेत. आणखीन अपेक्षा असतील डगआउटमध्ये एखादा चौकार षटकार यावा नितेशच्या बॅटमधनं. प्रयत्न तर चांगला केलाय. मी म्हटल्याप्रमाणे इथे आमच्या फ्लॅगला मात्र अभिवादन केलं गेलं आणि षटकार खेचला गेलाय. सुपर संकटमोचक ठरलाय हा नितेश. वाचव. तुम्ही केलं संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस. आणि चेंडू कुठे आदळलाय. बरोबर कैलासवासी इंदुमती देवळा पाटील यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीवाला जो बॅनर आहे त्यांना एक आदरांजली देणारा हा फटका होता षटकार. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. कोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक करायचा होता. हा चेंडू मिस केलाय. धावा आहे दाबलकावरती धावून पोहोचल्या 62. 62 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. शेवटचा बॉल आपण चर्चा करत होतो. 50 70 60 धावा आहेत. 62. शेवटचा बॉल कोणाचा आता शेवट गोड होईल. चौकार षटकार की विकेट्स प्राप्त करेल गोलंदाज. शेवटचा बॉल असेल. या बॅच मात्र फुल टॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जाईल खाली. इथे विकेटचं झालंय पतन आणि दुर्गेशजी पाटील साहेबांचं शुभागमन. दुर्गेशजी खरंच साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम या क्रीडानगरमध्ये आपलंही सहर्ष स्वागत. 6 षटकाच्या इनिंग नंतर धावा जमल्यात 62. 63 धावांचा लक्ष असेल विजयासाठी. या ऐकू एक सुमधुर संगीत. Wait until the Reaper takes my life. Never gonna get me out alive. I will live 1,000 million lives. My patience is waning. Is this entertaining? My patience is waning. Is this entertaining?
ਉੱਚੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰੱਬੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਆ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ ਕੋੜ ਤਨ ਵਸਵਾਇਆ ਵੇ ਅਲੱਗੀ ਟੌਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ ਉਹ ਗੱਡੀਆਂ ਉੱਚੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਉਹਨਾਂ ਰੱਬੋ ਜੱਟ ਦੇ ਪਿੱਛੇ ਆ ਪਰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਾਲੀ ਜੱਚਦੀ ਲੱਕ ਤੇ ਗੁੱਚੀ ਦਾ ਬੈਲਟ ਤੂੰ ਪਾਇਆ ਜੱਟਾਂ ਨੇ ਕੋੜ ਤਨ ਵਸਵਾਇਆ ਵੇ ਅਲੱਗੀ ਟੌਰ ਹੁੰਦੀ ਸਾਡੀ Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. Báilame como si fuera la última vez y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. Taqui taqui, 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 Carnival, so me give it up, so me give it up, so me give it up to August. 5 million and 40 naughty shorty. Baby girl, I'm a girl, I'm a girl. Carnival, say, well, come on, the way this time cool, I wanna be keeping you warm. I got the right temperature to shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I'm in the papa, you can be the mom. I got the girl, them run for the front, from you don't wanna work this for mama. From you don't wanna man, but can't tell you what, girl, when I see you when them a plan, yeah. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं ग्रामस्थांचं पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. पाटील परिवार पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 असा दुसरा दिवस एक गाव एक संघ या संकल्पनेनुसार आपण आजचा दिवस बघतोय. एक पहिला सामना जो आपण पाहिला होता तिथून इंदुमती स्मृती दुर्गेश इलेव्हन अर्णा संघ विजयी झालाय. या सामन्यामध्ये कोण विजय होतोय? अर्णाला किल्ल्यातली संघ मैदानावरती दाखल झाल्यात. जो संघ जिंकेल तो दुर्गेश इलेव्हन इंदुमती स्मृती 11 संघाशी लगेच मॅच त्या संघाचा असणार आहे. सलामी जोडी मैदानाच्या दिशेने पाठवा. टीम यज्ञेश 11 आपण सलामी जोडी मैदानावरती पाठवायची आहे. पाटील परिवारची स्पर्धा पाटील परिवारातील पूर्वज एक प्रकारे आदरांजली श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली देण्याच्या निमित्तानं गेल्या वर्षी पहिलं वर्ष आपण जे पाहिलं होतं या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. कैलासवासी नारायण गोविंद पाटील कैलासवासी लक्ष्मण गोविंद पाटील कैलासवासी दामोदर शिवार पाटील हे जे कर्ता पुरुष म्हणून पाटील परिवाराचे पाहिले होते त्यांना एक श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. कहाणी इंटरेस्टिंग आहे. स्क्रीनवरती जरी आपण पाहिलं ना तर 62 धावा केल्यात 63 करायचे आहेत. 6-3-3-6 36ला उलटा केलं तर 63 होतात आणि 63ला उलटा केलं तर 36. 36 बॉलचा खेळ आहे 36 चेंडूचा खेळ आहे आणि त्याच्याबरोबर उलट्या 63 धावा इथे करायचे आहेत. डीजे एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. या 63 धावांचा पाठलाग ज्यावेळेला होईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. मिठे पान
चला मॅचच्या दिशेनं मॅच ऑन करा. अरे वेळ जास्त गेलाय आयोजकांना आपण एकदा सूचना आहे, वेळ जास्त जाणार नाही याची आपण काळजी घ्या. स्ट्रायकर एंडला जिते, नॉन स्ट्रायकर एंडला चिराग ही जोडी मैदानावरती आहेत. आता दोन्ही संघांवरती जर आपण नजर टाकली येतील तर धावा झाल्यामुळे खुश आहे तो क्षेत्ररक्षण. आता जो क्षेत्ररक्षण करतोय ना तो संघ, आणि आता आपण अपेक्षेपेक्षा कमी धावामध्ये रोखले म्हणून आता जो बॅटिंग करतोय तोही खुश आहे. पण या धावा करायच्या आहेत, 63 धावा करायच्या आहेत. टाइम 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 वेळ वेळ महत्वाची आहे. वेळेवरती तुम्ही थोडीशी नजर असू द्या, कारण अजून जे 4 संघ मैदानावरती दाखल झाले असतील त्यांनाही रिपोर्टिंग करायची आहेत. जिथून वाळीचा संघ हितांश यांश 11चा संघ तो जर दाखल झालाय, उत्तन बॉईज उत्तन आणि साईनाथ अर्नाळा हे 4 संघ अजूनही मैदानावरती खेळणार आहेत. चला मॅचला होईल सुरुवात. 63 धावांचा पाठलाग असेल. 10.5च्या सरासरी म्हणजे 50च्या सरासरी तुम्हाला धावा उभ्या करावी लागतील. 10.5ची सरासरी प्रति ओव्हर्स मेंटेन करावी लागेल. मार्कवर आला स्वतः कर्णधार हर्षद, तर 2 बॅटर्स जितेन ज्यांच्या नावावर आज हॅट्रिक साधले गेलंय आणि चिराग एका बाजूने. बेस्ट ऑफ लक गो टीम. मॅचला होतोय सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. गोलंदाज हर्षद. पहिलाच बॉल तेज तर्रार, क्या बात आहे. पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून गेलाय. थोडासा अचंबित केलंय गोलंदाज जितेनला. बीट केलं आणि जसं तुम्ही उल्लेख केला त्या वेगानं चकित केलंय. नक्कीच चकित केलेलं आहे. का वाटलं नव्हतं इतका वेग इतका स्पीड येईल त्या चेंडूवरती, पण वेगानं चकित केलंय. पहिलं षटक हर्षदला माहिती आहे बॅटिंगमध्ये मी नाही जास्त काय करू शकलो. आता माझी कामगिरी गोलंदाजीमध्ये, बॉलिंग मला चांगली करायची. दुसऱ्या बाजूला जितेन ज्याने हॅट्रिक घेतले, चांगली गोलंदाजी केली. आता चांगला अष्टपैलू खेळ करायचा. इनफिल्डच्या डोक्यावर कव्हरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय. चेंडू गेला सर सीमारेषा बाहेर. जितेनच्या बॅटमधनं चौकार. थँक्यू. पुढ्यातला चेंडू होता थोडासा जागा बनवली. इनसाइड पुढचा पाय थोडासा लांब नेला, वाकवला आणि चेंडूला पाठवलं. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. जितेन ज्यानं हॅट्रिक घेतले, चांगली गोलंदाजी केली, तिथून आलेला आत्मविश्वास आता बघूया बॅटिंग मध्ये त्याला फायदेशीर ठरतोय का. खूप चांगली गोलंदाजी, आत्मविश्वास वाढलाय. कारण ज्याप्रमाणे हॅट्रिक साधली त्यानुसार बॅटिंगही चांगली करतोय. पहिला चेंडू जरी डॉट आला त्यानंतर चौकार ठोकला गेलाय वरच्या रिझन मध्ये. तर दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला गेलाय. जितेनच्या बॅटमधून आलाय चौकार. 63 धावांचा एकंदरीत पाठला केला. तर दोन्ही एकाच गावातील टीम आपण पाहू शकता एकमेकांसमोर. दोघांचे उणे दाबे हे माहिती आहेत. 63 धावांचा पाठलाग केला. तो युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. पाटील चषक 2024 क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतायत. पुरापाटाचं हे सुसज्ज असं मैदान. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. 4 धावा स्कोरबोर्ड लागतात. 2 चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅटचं फक्त प्रेस ओपन केलंय. चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये फेकी करण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी 1 धाव तर कम्प्लीट केली जाते, परिपूर्ण होत आहे. आणि या 1 धावेनेशी टीम जाऊन पोहोचतोय. ती 5 धावा या स्कोरबोर्डवर अंकित केल्या गेल्यात. सुपर मॅच रंगतोय. 63 धावांचा किती पाठलाग केला जातोय. 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 5. एका बाजूने चिराग अँड जितेन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच असेल इंदोमध्ये स्मृती दुर्गेश 11 संघ मात्र पहिल्या फेरीमध्ये विजयश्री प्राप्त केलाय. या मॅच मध्ये जो संघ विजयश्री प्राप्त करेल त्याला मात्र दुर्गेश 11 समोर 2 हात करावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर सज्ज होतोय. ज्यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न केला तर 2 धावा अगदी सहज पूर्ण होतात. आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचतोय. ती 7 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत.
चांगली सुरुवात तर पाहिजेच होती, कारण अशा वेळेला तुम्ही 63 धावांचा बाटला करतायत. एदेश 11 किल्ला झोरणाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यातनं आलेला संघ आहे. फुलरलँड डिलिव्हरी होती, हवे चेंडू केळे क्षेत्ररक्षणापासून दूर आहे, लांब आहे, पण पोहोचले होते. फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथून एक धावे चेंडू वरती पुन्हा एका धावेची स्कोर जाऊन पोहोचलाय 8 वरती. फुलरलँड डिलिव्हरी हाताळली गेली होती, चेंडू पर्यंत पोहोचले होते, झेल नाही झाला. एक जमेची बाजू आहे की चेंडू पाठीमागे नाही निघून गेलाय. एक धावे चेंडू वरती पूर्ण 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा दाबलकावरती 8 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. चांगली सुरुवात झाली एकंदरीत आपण पाहू शकतात. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज. पुन्हा एकदा षट शेवटचा बॉल असेल. जितेन प्लेसमेंट चांगली पाहायला मिळते. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तर परिपूर्ण होईल. षटक क्रमांक इथे समाप्त झालाय. एक टीमची टोटल 9 बिनबाद. थँक्यू. चांगलं डीजे वादन खेळत आहेत, कारण डीजे वादन ही तेवढं सोपं नाही. कुठलं गाणं कधी प्ले करायचं, तिथे समोरचा क्षेत्र फलंदाज आहे कसा स्ट्रोक खेळायचा, पण तो डीजे वादकालाही आता हे कुठलं सॉन्ग प्ले करायचं. बिलकुल भैया, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कंपॅरिझन जर पाहिला तिथे 3 विकेट होते, तिथे 3 विकेट होते आणि 5 धावा होत्या. आता 9 धावा आहेत धापलकावरती. जर आपण पाहिलं तर 9 धावा धापलकावरती आहेत. 30 चेंडू आणि 54 धावा. 30 चेंडूचा खेळ आहे, 54 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजासाठी जागृत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता, डीप होता होता चेंडू. पहिला डॉट बॉल आलाय. आता 29 चेंडू राहिले आहेत आणि 29 चेंडू मध्ये 54 धावा अजूनही करायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला होता. इथे काय केलं जाईल, पुन्हा एकदा कबड्डी ड्राईव्ह आणि त्याचीच पुनरावृत्ती झालंय. पहिल्या ओव्हर्समध्ये डॉट बॉल चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये डॉट बॉल चौकार. एचडीजे थँक्यू. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत, कुणामध्ये असेल दम. पुन्हा एकदा यावेळेस पंच दोन्ही आज समांतर करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेशर अँड प्रेशर सर्व काही पाहायला मिळतंय. कारण आधीच्या चेंडूवर चौकार ठोकला होता, त्यानंतर हा व्हाईट बॉल येतोय. टीम जाऊन पोहोचेल 14-14. 63 धावांच्या गतीत पाठलाग केला जातोय. 14 रन स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 2. चौकारानंतर आपण डॉट बॉल आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचं होतं, बॅटच्या कडेला चेंडू लागलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक वेगानं हर्षित पोहोचल्यात. एक धावे चेंडूवरती पुन्हा एका धावेची स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15. आणि एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रत्येक ओव्हरमधला पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर चौकार. याचा अर्थ जितेन पहिला पाहतात मग त्याच्यानंतर ठोकतात असं म्हणूया. पहिले परखते और फिर उसी ऊपर प्रहार करते असं म्हणूया. तसा खेळ जितेने केलाय. दुसऱ्या बाजूला आहे चिरागच्या बॅटमध्ये देखील एका चौकार आतापर्यंत पाहिलाय. कोलवा टप्प्याचा चेंडू तर चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय मिडऑनला, फील्ड होईल. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एका धावण्याची स्कोर जाऊन पोहोचलाय. 1.4 षटकांचा खेळ. 16 धावा धापलकावरती आहेत. चांगली धावगती सध्या राखली गेले. महत्वाचं काहीतरी विकेट्स गमावला नाहीये. एक जमेची बाजू असेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावले होते. त्यानंतर सध्या चांगली कामगिरी करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा मार्कवर टॉस बॉल ऑन साठी करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सुपर चांगली गोलंदाजी होते सध्या. हात खोलण्याची संधी देत नाही. जरी एक चौकार लागलाय तरी आतापर्यंत धावा खर्च केल्या 7 आणि शेवटचा बॉल असेल टीमचे टोटल 16-16. माइंडसेट महत्वाचा आहे. माइंडसेट काय खेळायचं आहे, कसं खेळायचं आहे, कुठे खेळायचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर डाऊन द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होतोय. एक एक्स्ट्रा रन धापलकावरती ऍड होईल, कारण मागचा फुलटॉस होता. फुलटॉसवरती पण फायदा नाही उचलू शकले. असं क्रिकेटमध्ये घडतं. चांगल्या बॉलवरती चौकार येतोय आणि ज्या चेंडूवरती चौकार यायला हवा तो डॉट बॉल येतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे. 1.5 षटकांचा खेळ. स्कोर 17-17. शेवटचा बॉल
पण एकदा ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा परिपूर्ण दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होईल का, परंतु नकार येते. चांगली कॉलिंग असेल. या एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची टोटल 18 धावा बिनबाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पाटील ब्रदर्स पुरस्कृत स्पर्धा पाटील चषक 2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस. एक गाव एक संघ आपण पाहू शकतात. आज आणखीन 4 संघ बॅटिंगवर असेल. हितांश शिवांश 11, आदिराज 11, वालिव, उत्तम बॉईज आणि साईनाथ अणा असे 4 संघ आणखीन असतील. म्हणजे मजा येईल आज यात मात्र काही शंका नाही, कारण पहिल्या मॅचमध्ये 105 धावा आणि 6 धावांचं टार्गेट होतं. आता 24 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 45 धावा. जसं तुम्ही बाकीच्या संघांचा उल्लेख केला ना, उत्तम बॉईज आणि वालिव हे 2 टीम ती सुद्धा तितक्याच तगड्या आहेत. तर साईनाथ अरणारा याच परिसरातील याच मैदानावरती यश संपादित केलेला संघ मैदानावर दाखला. आणि हितांश टफ आहे. खालचा जो पूल आहे ना तो पूल टफ आहे. अप्परचा हाफ सुद्धा तितका दर्जेदार आहे, पण जो बॉटमचा जो पूल आहे तो टफ आहे. 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा धावा होत्या त्या 12, 4 गडी बाद 12 आणि 2 षटकांचा धावा आहे त्या 18. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये इथून 45 धावा अजूनही करायचे धावा. 24 बॉल आणि 45 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल. सुरुवात मात्र पाहिजे तशी झाली नव्हती, परंतु या मॅचमध्ये चांगली सुरुवात झाली. 18 धावांचं सध्या पार्टनरशिप झालाय, परंतु इकडनं ब्रेक तो दिला जाईल का गोलंदाजाला. पुन्हा एकदा हर्षदने स्वतःवर विश्वास दर्शवलाय की मी विकेट्स प्राप्त करू शकतोय आणि त्याच्यावर तुम्हाला सार्थ ठरावा लागेल, कारण फक्त विश्वास असून चालला नाही तर सार्थ तुम्हाला ठरवावा लागेल. नक्की जो विश्वास तुमच्यावरती कॅप्टननं टीमनं दाखवलाय ना, त्या विश्वासाला विकेटची पावती द्या, विकेटची जोड द्या, विकेट घेऊन द्या. मग तो विश्वास दाखवलाय, जो कॉन्फिडन्स तुमच्यावरती दाखवलाय तो नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. पायावरचा चेंडू होता, पायावरचा चेंडू क्लास केला, चेंडू चाललाय पाठीमागे क्षेत्ररक्षण होते शॉर्ट फायनल रिझन मध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पायावरचा चेंडू होता, क्लास करायचा होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय 19. चांगला स्टार्ट आहे, चांगला स्टार्ट आहे दोन्ही खेळाडूंना. जितेननं चिरागनं चांगला स्टार्ट, सुरुवात त्यांनी चांगले केले. आता फक्त एंड ऑफ द मॅच शेवटही तुम्हाला चांगला करायचा आहे. 23 चेंडूचा खेळ आहे आणि 23 चेंडूमध्ये 44 धावा अजूनही करायचे आहेत. परंतु चांगली सध्या जमेची बाजू आहे. एकही विकेट गमावला नाहीये, परंतु अर्षदला डब्ल्यू लवकरात लवकर शोधावं लागेल. ही जोडी तोडावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावे लागेल जो फलंदाजी करणाऱ्या संघाला. सध्या टीमचे टोटल 19 धावा. आणि डब्ल्यूची पण कहाणी कशी असते, ज्यावेळेला कॉम्प्युटरमधला जो कीबोर्ड असतो ना तो डब्ल्यू थोडा वरती असतो, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला लक्ष ठेवायला. आता तो वर असतो पण दिसत नाही. इथे डब्ल्यू आहे पण दिसत नाहीये. डब्ल्यू आहे दिसत नाहीये. डब्ल्यू शोधण्याचा प्रयत्न दिसलाय, डब्ल्यू दिसलाय आणि चेंडू झेललाय. विकेट, पहिला विकेट, पहिला गडी बाद. राहुल भाई करते नवना बिंदसला कदम सिलावा.
बघा लोअर बोल्टचा चेंडू होता, खेळायचा होता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, पण त्याला पार नाही करू शके. सीमारेषेजवळ बॉन्ड लाईन जवळ चांगला झेल मयूरनं चांगला झेल टिपलाय आणि ज्या विकेटचा उल्लेख आपण करत होतो तो विकेट गडी बाद झालाय. त्यानंतर संकेतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान आहे. आपले संकेतजी पाटील आपण असे विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलंही सहर्ष स्वागत. पाटील चषक 2024. आपण आधीच उल्लेख केला होता की विकेट क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाला आवश्यकता आहे नितांत आणि तोच विकेट प्राप्त केलाय. चिरागला मात्र शांत केलाय. चिरागला शांत केले आणि म्हणून मी उल्लेख केला ना तो कीबोर्डवरचा डब्ल्यू तुम्हाला शोधायचा आहे. तो डब्ल्यू शोधला आहे आणि हा डब्ल्यू शोधल्यामध्ये दोन गोष्टी घडल्यात. एक तर आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची बॉडी लँग्वेज बदलली आहे, पण दुसऱ्या बाजूला चांगला स्टार्ट चिरागने दिलाय. असं नाही की चिराग लवकर बाद झालेत, चांगला स्टार्ट देऊन बाद झाल्यात. एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला सेट केलाय. नवीन पहिल्या मैदानावर दाखल होत आहेत आयुष. संकेतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या आयोजकाच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठावर सन्मानाने यायचं आहे. सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. 19 धावा स्कोरबोर्ड लागल्यात. थोडासा आत्मविश्वास वाढला जाईल आता क्षेत्ररक्षण करण्यास सांगायला, कारण 1 विकेट प्राप्त केला ज्याची नितांत आवश्यकता होती ना. बॉडी लँग्वेज बदलली ना. बघा खांदे थोडेसे जे दुखलेले होते, खाली गेलेले होते, टेन्शनवाला माहोल होता. त्या टेन्शनवाल्या माहोलमध्ये थोडंसं अप झालंय, वर झालंय, खांदे थोडेसे वर झालेत. दुसऱ्या बाजूला जितेन आहे. जितेन खेळपट्टीवरती टिकून आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. जितेन आहे आणि त्याला जॉईन झाला आयुष. आयुषचा फटका चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरनं, अडवण्याचा प्रयत्न नाही रोखू शकले. चेंडू गेला, हाताला लागला, निसटला. पंचांचा इशारा. इट्स षटकार, सिक्सर. थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतायत. सुपर खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचाही प्रयत्न केला होता. हातालाही मात्र स्पर्श केला होता. एकंदर क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न केला होता, परंतु हाताला काय लागलं नाही. हाताला लागला ते समोरच्या फलंदाजाला. 6 धावा आल्या. टीम जाऊन पोहोचली ते 25 धावा या स्कोर पुढे लागत आहेत. आत्मविश्वास वाढला जाईल. आयुषने मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. गोलंदाज अर्षद पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मेंढवेकडे क्षेत्ररक्षक पुढे जातोय. 1 धाव तर परिपूर्ण केली जाईल. सिंगलने मात्र सेन्सिबल क्रिकेट. आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर हा सिंगल येते. टीम जाऊन पोहोचते 26 रन. जसं तुम्ही उल्लेख केला सेन्सिबल क्रिकेटचा, पहिल्या आयुषच्या सिक्सरसाठी एवढ्या टाळ्याने वाजल्या जेवढ्या टाळ्या आता 1 रनसाठी वाजल्यात डगआउट मधनं. खरं माहिती आहे दिमाग के बत्ती को आपको जलाए रखना है. एक षटकार आलाय सेन्सिबल तुम्हाला खेळायचं आहे. एका धावेने स्कोर जाऊन पोहोचला 26. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 2.5 षटकांचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता अलॉंग द ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटच्या क्षेत्रामधनं. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये जिथे टीम प्रथम बॅटिंग करताना होती 18 वरती आणि त्याला प्रत्युत्तर देताना टीम यज्ञेश इलेव्हन किल्ला संघ पोहोचलाय 27. अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. इक्वेशन बघूया आणि त्यानंतर डीजेच्या दिशेने आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ. धाव फलकावरती 27. 18 बॉल आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 36. 18 चेंडू 36. एक धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. कंपॅरिझन आपण इथे फक्त 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 होत्या. 5 गडी बाद 18 आणि प्रत्युत्तर देताना 27. जो 1 गडी गमावलाय. इथून टीमला काय करावं लागेल जरा गोलंदाजी करणारा संघ आहे ना त्या टीमसाठी काय सांगा. नक्कीच एकांना अखा 1-2 ब्रेक थ्रू द्यावं लागतील. विकेट झटके द्यावे लागतील. परंतु सध्या आपण पहिल्यांदा समसमान स्थिती आहे. 50-50% दोन्ही बाजूनी मॅच आहे. या साईडला आपण 2-3 विकेट देत आहेत ना, धक्के देत आहेत तर मॅच बॅकफुटवर जाऊ शकतोय फलंदाजी करणारा संघ. चांगला उल्लेख तुम्ही केला. 50-50 वाला मामला आहे. समान आहे. तराजू बरोबर पारडं बरोबर बॅलन्स आहे या घडीला. म्हणजे बॅटिंग करणारा संघ आहे. भले अपेक्षेप्रमाणे ज्या 63 धावांचा पाठलाग करायचा होता 6 षटकामध्ये 10च्या वरची सरासरी राखायची होती ती नाही राखता आली.
त्याच्या खाली आहे, पण एक जमेची बाजू जसा उल्लेख केला विकेट जास्त नाही गमावल्यात, तो थोडासा प्लस पॉईंट त्यांचा आहे. दुसऱ्या बाजूला त्या सरासरीच्या खाली ठेवलंय त्या टीमनं, खास करून होलीपाडा हरायच्या संघानं, त्याच्यामुळे तेही आहेत. हा 50-50 मामला मागलाय, कधी 60-40 होऊ शकतो, त्या बाजूला पारडं जाऊ शकतंय. गोलंदाज रेडी झालाय जागृत. 18 बॉल 18 चेंडू 36 धावा. समोर जितेन जागृत आलाय. जागृतला 1-2 धक्के द्यावे लागतील आणि चांगली पार्टनरशिप इकडनं बिल्ड करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. जितेनच्या बॅटमधनं एक चौकार आला, त्यानंतर सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलंय. आयुषच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, म्हणजे आयुषवरी नजर असतील या टीमच्या. पण एकदा खोदून काढण्याचं काम केलं. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतं. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचेल 28 रन 28 धावा. जसं मागे तुम्ही जागृतचा उल्लेख केला की त्याला थोडंसं जागरूकतेनं खेळावं लागणार आहे, पण जितेन आपल्या टीमला सांगतोय माझं नाव जितेन आहे आणि आपणच जिंकेन, मी तुम्हाला जिंकून देणार आहे, हे जितेन सांगतोय. आयुष्य एका षटकारानं मॅच ही थोडीशी बदलली होती. कोलवट्याचा चेंडू होता, खेळाय चेंडू मिडविकेटच्या रिझल्टमध्ये स्वतः गोलंदाज गेल्या चेंडूवरती पोहोचल्यात. हो बघा काय कमिटमेंट आहे इथून जागृतची कमिटमेंट बघा. चेंडू हाताळला, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. जिथे 2 धाव होऊ शकले असता तिथे सिंगल रन 1 धाव या चेंडूवरती आले. खूप चांगला एफर्ट्स लावले गेले. एकंदरीत स्वतः गोलंदाजी करतो आणि चेंडूला रोखलं गेलं, अचूक फेकी केले गेलंय, कौतुक करावं लागेल. 29 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे 4. सध्या टीमची टोटल 29. पाठलाग केला तर 63 धाव्यांचा. एखादा हवाई सफर इथे गरजेचा असेल, जो प्रेशर आहे तो प्रेशर रिलीफ करण्यासाठी, आणि समोरच्या संघाला काय हवं आहे तर एखादा विकेट्स खूप महत्वाचं असेल. पुन्हा एकदा 1 धाव तर परिपूर्ण होईल. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. सिंगलनं टीम जाऊन पोहोचेल. सध्या कौतुक करेन जागृतचं, कारण हात खोलण्याची संधी देत नाही आहे. समोरच्या संघाला एखादा मोठा हवाई सफर होईल तर प्रेशर रिलीफ होईल आणि समोरून एखादा विकेट्स, दोघांचा आत्मविश्वास वाढला जाईल. कारण त्याला माहिती आहे की आता 12च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. हे षटक जर 6, 7, 8 धावांचं आलं ना तर पुढे ती आस्किंग रन रेट आहे ना तो 12वरनं 14वरती जम्प होऊ शकतो, म्हणून त्याचा तो प्रयत्न चाललाय. आता थोडासा वेळ घेतलाय. 3 बॉलवरती 3 सिंगल 1-1-1 आल्या होत्या आणि त्या 1-1-1 आल्यावरती थोडासा वेळ आता घेतलाय. क्रॅम्प थोडंसं दुखापत उद्या जाणवते की काय. पाण्याची व्यवस्था करा थोडी मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स जाऊ द्या. हॅलो, स्प्रे हवा आहे का? येस राहू दे. तर टीमची टोटल 30 रन्स 23 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही विचार केला तर 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि चेंडू असतील आता तुमच्याकडे एकंदरीत 15 चेंडू 33 धावा. एखादा हवाई सफर थोडासा प्रेशर रिलीफ करेल. समोर क्षमता आहे. आयुष हा खेळाडू, त्यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहिलाय. जागृत यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू बघा, आताच उल्लेख केला होता. ज्या षटकारांची नितांत आवश्यकता होती तो षटकार आयुषच्या बॅटमधनं आलाय. येस डीजे आणि ज्याचा उल्लेख आम्ही केला होता की थोडासा वेळ घेतला होता. पहिल्या सिंगल नंतर तुम्ही वेळ घेतला, पण मध्ये वेळ पण गेला ना. तो वेळ गेला, मोमेंटम दुसऱ्या बाजूला गेला. क्रिकेटमध्ये असं घडतं, क्रिकेटमध्ये नेहमीच असं घडतंय. म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता की पहिल्या 3 सिंगल रन नंतर गोलंदाजाने वेळ घेतलाय आणि तो वेळ आता थोडासा मोमेंटमला शिफ्ट करतोय दुसऱ्या बाजूला. नक्कीच कालच्या दिवसातही आपण पहिला असा थोडासा वेळ डावला, त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्या फुलरचा बॉलचा खरपूस समाचार आयुषनं घेतलाय. आयुषच्या बॅटमधून 2 षटकार 13 धावांची इनिंग तोही साकारतोय. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा जागृत सज्ज होईल. षटक क्रमांक सध्या 4था मार्गस्थ आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 36 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 63 धावांचा पाठलाग केला जातोय. मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त मॅच रंगतोय.
या मॅचवर नजर आहेत. एकंदरीत पहिल्या मॅचचा जो मात्र विनिंग टीम आपण पाहू शकतायत. गोलंदाज जागृत पुन्हा एकदा सज्ज होतो. 36 धावा स्कोरबोर्डवर एखादा डब्ल्यू इकडनं आवश्यकता असेल. पुन्हा एकदा डिप स्करलग्रेजर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव असेल. चांगली बॅटिंग करतोय. आयुष्य कौतुक करेन. षटकार लगावतोय त्यानंतर सिंगल. हे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. नाही बॅटिंग वरती आयुष त्यामुळे टीम थोडीशी खुश आहे. टीम खुश आहे कारण त्यानं ते 2 फटके खेळले आहेत त्याच्यामुळे त्यानं खुश केलंय आपल्या टीमला आणि स्कोर जाऊन पोहोचला 37. इक्वेशन बघणं गरजेचं आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 26 धावा अजूनही करायचे आहेत. पायातनं बॅट अँड पॅडमधनं चेंडू थोडासा निघून गेलाय. फुलटॉस चेंडू मिस केलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल. शेवटच्या चेंडूवरती धाव नाही आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धाव आहे त्या 37. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. आपण कंपॅरिझन बघूया. पहिला ज्यावेळेला 4 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा जर पाहिल्या तर 4 षटकानंतर थोडासा ब्रेक आला होता त्याच्यामुळे धावांचा वेग वाढला गेला होता आणि आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत धावफलकावरती 37. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये आता धावा करायच्या त्या 26. 26 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या 26 धावा. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. या मागच्या षटकामध्ये जो सिक्सर आलाय त्या सिक्सरचाही फायदा त्या खेळाडूंना नक्कीच झालाय. पण यानंतर होणारा सामना दुर्गेश 11 इंदुमती स्मृती. आपण कुठेही जाऊ नका. कंपॅरिझन जर पाहिलं ना इंटरेस्टिंग आहे. तिथे 39 होत्या 7 विकेट ज्या SS क्लब होलीपाडा अर्नाळ्याच्या 39 तिथे होत्या. इथे 37 आहेत. फरक तो नंबर डिजिटचा होता ना विकेटचा. पण सामना अजून जसं तुम्ही म्हटलं ना 50-50 वाला मामला आहे. 12 चेंडू 26. नक्कीच जमेची बाजू काय तर विकेट्स कमवला नाही आहे. 37 धावा 1 गडी बाद आणि पहिल्या इनिंग मध्ये 39 धावा 7 गडी बाद झाल्या. त्या या एक सुमधुर संगीत आणि पुण्याचे उद्या राहू दे. तर आपण संगीत ऐकणार पण त्याच्या अगोदर चर्चा मैदानावरती चालले. फक्त चर्चा इतकीच करा की ते चर्चेतनं काहीतरी चांगलं निष्फळ होईल. नहीं तो मग जितनी चर्चा होगी खर्चा भी उतना ही होगा. ज़्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज़्यादा होगा. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. पाटील परिवारानं आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या पूर्वजांना जे एक श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न पाटील परिवारानं केला आणि दुसरा एक प्रयत्न पाटील परिवारानं केला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जो पाटील परिवार पुरापाड्याचा पाटील परिवार पाटील की ज्या कुटुंबाकडे आहे त्या कुटुंबाला पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जसं गेल्या वर्षी पाहिलं होतं ना तसा एक एक सदस्य एक एक मेंबर एक एक सभासद या पाटील परिवाराचा या व्यासपीठावरती येताना आपण पुढचे 2 दिवस पाहणार आहोत. नक्कीच पाटील चषक आपण पाहतोय. आम्हाला थोडासा अभिमान फील होतोय की आमचंही पाटील आडनाव आहे. आपली घरची स्पर्धा आहे की काय एकंदर असं फील होतोय. तर 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता सलग विजयासाठी. 12 गेंदे 26 रनों की जरूरत. इकडनं विकेट्स क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला काय प्राप्त आहे तर विकेट्स डॉट बॉल. चांगला उल्लेख तुम्ही केला. दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला. डॉट बॉल समीकरण बिघडेल. विकेट दबाव निर्माण करेल. दोन्ही गोष्टी. पण बॅटिंग करणाऱ्या संघाला काय पाहिजे होलीपाडाला तर पाहिजे विकेट पाहिजे. पण यज्ञेश 11 अर्नाला किल्ला काय पाहिजे की आयुष तू खुश केलंय आता मॅच जिंकून दे. जितेन तुझ्या जोडीला आहे. जितेन त्याला सांगतोय आपण जिंकेन आपणच जिंकणार आहोत. आणि पण आयुष तुला खुश करायचं आहे आपल्या टीमला तर होलीपाडा इथून टीमला ज्या खेळाडूनं बॅटिंग करताना संकटातनं बाहेर काढलंय ज्या खेळाडूंना तुम्ही उल्लेख केला तर संकटमोचक म्हणून मॅन ऑफ क्रायसिस ज्यावेळेला कारण तिथून अर्नाळ्याचा संघ आहे म्हणजे बोटीतनं आलाय. जसा एखाद्या बोट चालवायची तर चांगला नावाडी पाहिजे कुशल नाकवा पाहिजे चांगला तांडेल पाहिजे तसा या मॅचला बाहेर काढायचं तर चांगला कुशल नावाडी पाहिजे. संकटामध्ये सापडलेली नाव थोडीशी हेलकावे खाते भरती ओटीवरती हिंदोळे घेणारी नाव. भरती ओटीमध्ये कसं चालायचं आहे ओटीवरती खाली उतरायचं आहे भरतीवरती त्या लाटेला कापत जायचं आहे ही कुशल नावाडीच करू शकतोय. आता संकटमोचक आलाय गोलंदाजीवरती. गोलंदाज नितेश तो तेज आहे. पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण म्हणून तो संकटमोचक आहे. बघूया संकटामध्ये सापडलेली नाव हेलकावी काढणारी नाव डोलणारी नाव भरती ओटीवरती डोलणारी नाव बाहेर काढेल की जितेन
त्यानं सांगितले आमच्या टीमला जिंकून दाखवणार तो स्ट्रायकर एंडलाय. 11 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय नितेशचा. का नितेशने ज्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवायचं होतं ते पोहोचवलंय. आता फक्त विजयाच्या किनाऱ्यावर तुमची बोट इथे आणायची आहे. सध्या चांगली कामगिरी करते. 11 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता असेल, परंतु समोर ज्याने मात्र आज हॅट्रिक साधलाय जितेन, ज्याचाही आत्मविश्वास वाढलाय, म्हणजे दोघांचा आत्मविश्वास वाढलाय. परंतु कोण जिंकेल? ऑन साईड ऑफ साईडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक धाबेटी परिपूर्ण केली जात आहे. मॅच कोण जिंकेल सांगता येत नाही, कारण दोन्ही बराबरीने सामना झाला. दोनों तरफ से आग लगी आहे. आणि आता दोन्ही त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदा आता बाकीच्या सिरियल बंद केल्यात. युट्यूबवरती फक्त हीच मॅच बघितली जाते. तर आता उत्कंठा वाढले. जिंकणार कोण? जिंकणार कोण? होलीपाडा जिंकणार की यज्ञेश इलेव्हन किल्ला अर्नाळा किल्ला? SS क्लब होलीपाडा वर्सेस अर्नाळा किल्ला यज्ञेश इलेव्हन असा मॅच. 10 चेंडूचा खेळ उरलाय. 10 चेंडू मध्ये 24 धावा अजूनही करायचे आहेत. स्ट्रायकरला आयुष आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा नितेश. फटका फसला थोडासा मध्ये गॅप मध्ये. इथून धावा धाव धावा धाव पळापळ. इथून सांगता बाबा धाव बाबा धाव तू धाव तू धाव. धावा धाव मैदानावरती चाललंय. 2 धावाही या चेंडूवरती झाल्या आहेत. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 41 41. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये 22 अजून करायचे आहेत. 9 बॉल 22 रन. धावाचा तुम्ही उल्लेख केलाय, पण ज्याप्रमाणे जंगलामध्ये हरणीला धावावं लागतंय आपला जीव वाचवण्यासाठी आणि वाघाला धावावं लागतंय की आपलं भक्षण, आपलं जे शिकार आहे ते मिळवण्यासाठी, इथेही धावाधाव होतंय. सध्या कोण जिंकेल? 9 चेंडू 22 धाब्यांची आवश्यकता. 9-22चं समीकरण. इथे फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक जागृत. झेल खाली. इथे झेल सुटलाय की मॅच सुटलाय? पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. इथे मात्र काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल? कारण संधी आली होती. मौका सबको मिळता है. मौका आला होता तुमच्याकडे, संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 43 रन्स. 43 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 8 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडू 8-20 आणि आठवणीत राहणारा मॅच आहे. 8-20 आहे पण आठवणीत राहणारा मॅच आहे. एक चांगला उल्लेख तुम्ही केलाय की जंगलामध्ये ज्यावेळेला चिता किंवा वाघ ज्यावेळेला हरणाची शिकार करण्यासाठी पाठला करतोय, हरणाचा वेग जास्त असतो. ऍक्च्युली हरण जास्त वेगाने जातो, पण त्याला भीती असते. भीती वाजते आणि ती भीतीच त्याला तिथे हरवून टाकते. आता इथे भीती नाही बाळगायची, इथे जिंकण्याची इच्छा पाहिजे. डर गया वो समजो घर गया. भीती नाही बाळगायची आहे. डर क्या के जीते 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 ओ जीत. डरने का नहीं, बिल्कुल डर गया वो घर गया. चांगला झेल. विकेट गॉन. डर गया वो समजो घर गया. आमचा डीजे वाला काय मॅच मध्ये रंगत येते. दोन्ही युट्यूब वर मॅच मात्र एका बाजून इकडनं खुशी असेल. गेल्या मॅच मध्ये आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता, तिकडनं टाळ्या वाजत असेल. आता झेल टिपला, इकडनं जल्लोष झाला असेल. दोन्ही बाजू बजे की सिटी, बजे की टाली. हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है. खेल खेल क्या रहता है, जुनून बन जाता है. आता जुनून बनलाय हा खेळ, थोडासा जुनून बनलाय. काय झेल बॉन्ड ले जवळ. अंडर प्रेशर, अंडर क्रुशल मोमेंट. अप्रतिम झेल टिपलाय. 7 चेंडू आहेत. 7 चेंडू आणि 20 धावा. 27 आणि 27 नाहीये, ही 27 आहे. ही सतावणारी धावसंख्या आहे. 7 चेंडू 20 धावा. ज्या संकट मोचकचा उल्लेख आपण केला होता नितेशचा, तो पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय. तो सांगतोय शाहरुख खानवाला डायलॉग, मैं हूं ना, मी आहे हे नितेश दाखवून देतोय. आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय दीपेश, पण जितेन आहे तोपर्यंत. एका बाजूला शाहरुखवाला डायलॉग सांगितला ना, मैं हूं ना, पण जितेन आहे ना. जितेन तोही सांगणार आहे की मी आहे आणि मी दाखवणार, या मॅचला जिंकून दाखवणार. जबरदस्त. 7 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल. या चेंडूवर एखादा चौकार, षटकार की विकेट्स. शेवटचा बॉल. प्रयत्न तर चांगला केला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव तर रोखू शकत नाहीये. सिंगल येते. इथे षटक क्रमांक समाप्त झाले. 5. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि बनवायचे आहेत 19 धावा. 6 गेंदे 19 रनों की जरूरत. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच पाहू शकतात आपण. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. आणि या मॅचला सुरुवात होण्याच्या अगोदरच आम्ही म्हटलं होतं की हा हाय व्होल्टेज मॅच होणार. कारण 2 जवळचे संघ आहेत. 2 जवळचे संघ. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. हे कंपॅरिझन बघा.
ज्यावेळेला 5 षटकं संपली होती तेव्हा SS क्लब होलीपाडा 50 वर होता आणि यज्ञेश 11 किल्ला अर्नाळ्याचा संघ आहे जो 44 वरती होता. शेवटचं षटक आहे 6-19 षटक आहे. टेन्शन वाढलंय. आता टेन्शन फ्रीवाला गाणं ऐकूया. आमचे डीजे रेडी झालेत. हे गाणं घेऊया आणि येऊया. 19-20 वाला केलंय 6 गेंदे 19 रन 6 चेंडू 19 धावा. चला जसं टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या, काय मॅच ही क्रुशियल आहे. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. गाणं तर वाजलं फेमस गाणं एकच वादा. पण मैदानावरती काय पाहिजे? गाणं एकच वादा मैदानावरती पाहिजे. उम्मीद से ज्यादा पाहिजे. 6 बॉल आहे 6 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. दीपेश आणि जितेन ही जोडी मैदानावरती आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर सज्ज होतोय. 6 बॉल 19 6 चेंडू 19 धावा. पैसा वसूल मॅच युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. DBN एक चांगली क्लॅरिटी आपण पाहू शकतायत. लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका, कारण सातत्यानं ही आपण पाहू शकतायत. आता आपण स्क्रीनवरती जर पाहिलं तर दीपेश आहे. दीपेशच्या मनामध्ये भरपूर काही चाललंय, पण त्याला माहिती आहे एकच ध्येय, एकच एम, एकच लक्ष, एकच गोल. आपल्याला जिंकायचं आहे. पुढच्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका खेळायचा आहे. तर मयूरवरती जर नजर टाकली ना तर मयूरही विचार करतोय की मला पहिले 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. 6 बॉल 19 रन. बंटी सुपर कॅमेरावर करतात, त्यांचंही कौतुक करावं लागेल. साहिल आमचे कॅमेरामॅन, कारण कॅमेरामॅन खूप महत्वाची भूमिका आहे इथे. मात्र 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल आणि एक डायलॉग असतो ना, कॅमेरामॅन फोकस करो. आता मॅच वरती पण फोकस करायचं आहे, कारण फोकस कॅमेरावरती आहे तसा फोकस या मॅच वरती पण आहे. आता का फोकस करावं लागेल. हे 11 खेळाडू आणि हे 2 खेळाडू आणि आमचे 2 पंच खूप महत्वाचे आहेत. 6-19 इक्वेशन. इथे कुठला संघ मॅच जिंकेल, परंतु गाव जिंकेल यात मात्र काही शंका नाहीये. इथे मात्र क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू. आमचा 12th मॅन आहे ना, तो इकडनं उठ बस करतोय. काय चाललंय, क्या हो रहा है? ना चलबिचल मनामध्ये चलबिचल आहे की आतापर्यंत मॅच वरती आपण वेल कंट्रोल केला होता, आपण नियंत्रण ठेवलं होतं. आता हे नियंत्रण गमावतोय की काय, हे कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल होत आहे की काय असं वाटतं, म्हणून ती चलबिचल आहे. आणि या सगळ्यात जास्त टेन्शन मला तर तो 12वेच खेळाडू असतो, कारण तो विचार असतो की बाबा जो नाही बॅटिंग करू शकत नाही बॉलिंग करू शकत, फक्त टीमला प्रोत्साहन देऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची अपेक्षा असते की माझ्याऐवजी जो खेळायला गेलाय ना त्याने चांगलं खेळावं. पण 12व्या खेळाडूंनी निराश व्हायचं कारण आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत, ते टीमच्या सोबत राहिले, 12वं म्हणून राहिले, एक मॅच मिळाला आणि तिथून झळकले, असे काही खेळाडू आहेत. अशी उदाहरणं मोठी आहेत. त्याच्यामुळे जरी आपण राखीव असलो तरी पण आपली भूमिका आहे, आपला रोल आहे, तो योग्य पद्धतीनं ते निभावतात. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये 19. आता एका मोठा हिट पाहिजे. हार्दिक आलाय. हार्दिकच्या बॅटमधून एखादा हिट येईल का, मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. म्हणजे हार्दिक नाही हिट आला तर हार्दिक अभिनंदन होईल त्याचं. लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने अपिश केलाय. स्ट्रायकरला जितेन 4 चेंडू 18 धावा. आपण टाळ्यांचा आवाज कुठून आलाय, एकदा टाळ्यांचा गजरही आलाय, टाळ्यांचा आवाज आलाय. 4 चेंडूचा खेळ आहे, 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नक्कीच सर्वांचा नजर असेल जितेनवर. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मै हुना, परंतु प्रात्यक्षिक करावा लागेल. सुंदर गोलंदाजी. पॉइंट रिझर्व मध्ये 1 धाव. एका धावेने काही होणार नाहीये, परंतु तुम्हाला इकडनं हवाई फायर आणि फायरच करावे लागेल. 3 चेंडूवरती जसं एखादा ड्रोन उडताना तसं एरियल रूटवरनं तुम्हाला खेळावं लागणार आहे. एरियल रूटवरनं पुढचा मॅच बॉल आहे. या चेंडूवरचा मोठा प्रहार, या चेंडूवरचा मोठा फटका, या चेंडूवरती ठोकलेला षटकार, या मॅच मध्ये आव्हान कायम राहील यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला संघाचं.
ओ ओ ओ ओ ओ फुलटॉस बॉल आला होता संधी आली होती, संधी गमावले आणि इथून गडी बाद झालाय धावाच्या स्वरूपात. विकेट बाद, गडी बाद. हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा. हाय सबसे हटके 100% रुबाब यो लाखाचा. हा फटका जरी आपण बघितला ना, थोडंसं लवकर शफल केलं होतं, ऑफस्टॉपच्या बाहेर शफल केलं होतं, डीप होत होता चेंडू. तसा बघा फुलटॉस होता, थोडंसं डीप केलं होतं चेंडूला, त्यामुळे डीप. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चमत्कारच इथे तुम्हाला जिंकून देऊ शकतो. ओ आता डोक्यावरती हात केले आहेत, पण बाकीच्याने सांगितले भाई अभी हे क्या करने की जरूरत थी, हे करायची आवश्यकता होती का, ते बाकीच्याने सांगितले. तुम्ही डोक्यावरती हात जरूर नेल्यात, पण डोकं वापरायची इथे कलाई अवगत आहे. कारण एक तर चांगले षटक तुम्ही हाताळले आहेत. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये 16 धावा करायचे आहेत. 2-16. यावेळेस मात्र हा वायू फायर, परंतु हा प्रयत्न आधी व्हायला हवा होता, उशीर झालाय, तो षटकार आलाय. 6. बघावं आपल्या दादाचा. असं कोणाचं नाही ना गं काकी हाय, आशू पाटील दादाचा. जसं तुम्ही उल्लेख केला, हा प्रयत्न पहिला व्हायला होता, तो प्रयत्न झाला नाही. आणि ज्या 60 धावा आपण सांगत होतो या चॅलेंजेबल आहेत, या आव्हानात्मक आहेत. शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर आलाय, पण 4 धावानं हा मॅच इथून गमावला आहे. आणि सेलिब्रेशन आहे, सेलिब्रेशनसाठी गाणं येईल, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. आपण तुमच्यासाठी कमेंट्स आल्यात. आज बर्थडे विश केलंय दुर्गेश 11च्या माध्यमातून. दुर्गेश 11 आपले मनपूर्वक आभार असेल. धन्यवाद प्रत्येकाचा आपण आभार त्याच करता पाहतोय. आपण पाहू शकतायत शुभेच्छा बॅनर्स तुकारामचे मांगेला सर, आमचे मार्गदर्शक, क्रिकेट एक्सपर्ट्स. नेहमी त्यांना आवर्जून आयोजकांच्या माध्यमातून कॉल होते की तुम्ही आम्हाला हवे आहेत, बाकी आम्हाला माहिती नाही, कोणी असू द्या कॉमेंटेटर, पण तुम्ही आम्हाला